आषाढ महिना म्हटला की खूप सगळे तळणीचे पदार्थ आपण करत असतो. त्यामध्येच आपण गेले 2 दिवसापूर्वी तळणीच्या पदार्थामध्ये कापण्या कशा तयार करायच्या त्या तर पाहिलेल्याच आहे. आजच्या भागामध्ये आपण या ज्वारीच्या पिठाच्या छान खुसखुशीत पुऱ्या केलेल्या आहे. प्रत्येक पुरी छान टम्म फुगलेली आहे आणि त्याचबरोबर आषाढ महिना आणि तळणीच्या पदार्थांचं काय एक शास्त्रीय संबंध आहे तो या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. सो हाय, मी कविता. मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशाच नवनवीन आणि अगदी डिटेलमध्ये रेसिपी. त्यामुळे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आषाढ महिना विशेष तिखट पुरी आज आपण ज्वारीच्या पिठापासून तयार करत आहोत. त्यासाठी 1 वाटी आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आणि पाव वाटी या ठिकाणी बेसन पीठ टाकणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी 1 चमचा ओवा हातावर क्रश करून टाकायचं. त्यानंतर काही जिन्नस आपण यामध्ये ॲड करणार आहोत. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरं, त्यानंतर 1 चमचा कस्तुरी मेथी, लाल मिर्च पावडर ऐवजी जर तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असेल तर देखील टाकू शकता. पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, त्यानंतर 1 चमचा गरम मसाला, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर 1 चमचा धना पावडर आणि या ठिकाणी अगदी थोडासा क्रिस्प हवा आहे म्हणून मी रवा टाकत आहे. तुम्हाला जर खूपच जास्त लूज या पुऱ्या करायच्या असतील तर तुम्ही रवा स्किप केला तरीही चालणार, परंतु हलकासा क्रिस्प आणि हलकीशी खुसखुशीत ही पुरी मला आवडते, त्यामुळे अगदी मी थोडासा रव्याचा वापर केलेला आहे. सगळे मसाले छान असे मिक्स करून घेतल्यानंतर आपण थोड्या पाण्याचा वापर करू अगदी घट्टसर ही कणिक भिजवून घेतली. त्याचबरोबर या पुरीसाठीची कणिक जी आहे, ज्या पद्धतीने ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ मळतो ना आपण, त्या पद्धतीने मी ही मळून घेतली आहे, जेणेकरून पुरी तयार केल्यानंतर ती चिरू नये यासाठी. बऱ्याचदा ज्वारीची पिठाची पुरी तयार करत असताना ती लाटताना चिरते, परफेक्ट अशी शेपमध्ये लाटता येत नाही. त्यासाठी तुम्ही अगोदर ज्या पद्धतीने बाजरीचं ज्वारीचं पीठ आपण मळतो ना त्या पद्धतीचं मळून घ्यायचं. आता ही पुरी करायची किंवा आषाढ म्हटलं की तळणीचे पदार्थ आपण बऱ्याचदा म्हणतो, पण त्यामागे देखील एक शास्त्रीय कारण आहे. आपल्या पूर्वजांना हे शास्त्रीय कारण माहिती नसले तरी मात्र त्यांनी ज्या प्रथा पाडलेल्या होत्या त्या अगदी विचारपूर्वकच प्रथा होतात. अगदी पावसाळ्याचं वातावरण जे असतं त्या वातावरणामध्ये तेलकट पदार्थ खाल्लेले, या आषाढ महिन्यामध्ये तेलकट पदार्थ खाल्लेले हे शरीरासाठी खूप जास्त चांगले असतात. हे मी एका पुस्तकामध्ये वाचलेलं आहे. त्याचबरोबर इंटरनेटवर देखील याचा रिसर्च केलेला आहे आणि त्यामध्ये मला ही माहिती मिळाली आहे की आषाढ महिन्यामध्ये जे वातावरण असतं त्या वातावरणामध्ये तेलकट किंवा तळणीचे पदार्थ खाल्लेले शरीरासाठी खूप चांगले असतात. त्यामुळे या आषाढ महिन्यामध्ये खूप सगळे तळणीचे पदार्थ केले असतात. यामध्ये आज आपले हे तळणीचे धपाटे किंवा तळणीच्या पुऱ्या या ठिकाणी बनवून तयार झाले. यासाठीचं जी कणिक होती ती थोडीशी घट्टसरच ठेवायची. तेल छान गरम करायचं आणि त्यामध्ये ही पुरी तळून घ्यायची. आता ही जी पुरी आहे ही तळताना थोडीशी टम्म फुगण्यासाठी थोडासा वेळ लागतो, त्यामुळे पटकन खूप जास्त मोठ्या आचेवर ही पुरी तळून घेऊ नका. तेल मात्र छान गरम असावं, परंतु खूप मोठ्या आचेवर तळू नका. पुरी फुगण्यासाठी थोडासा वेळ द्या. हे पहा, खूप छान अशी आपली ही तिखट पुरी या ठिकाणी तळून तयार झाली आहे. अशाच पद्धतीने 4 ते 5 पुऱ्या मी तळून घेणार आहे. एवढ्या पिठामध्ये साधारणतः मध्यम आकाराच्या 10 ते 12 पुऱ्या आपल्या तळून होणार आहे. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईबसोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा. या ठिकाणी 4 पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहे. खूप छान टम्म फुगलेले आहेत आणि खुसखुशीत देखील झालेले आहे. तुम्हाला तळणीच्या रेसिपीमध्ये आणखीन कोणकोणत्या रेसिपी पाहायला आवडतील हे कमेंट करून नक्कीच सांगा. आषाढ स्पेशल काही रेसिपी या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देणार आहे, तिथून त्या नक्कीच पहा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.